रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अपघातग्रस्त बाईक स्वाराला मदत. शिंदेंनी तरुणाची विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल केलं. अहिल्यानगर शहरामध्ये अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन एकानं जीवन संपवलं. पालकमंत्री विखे पाटलांकडून प्रकरणाची गंभीर दखल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना बैठकीसाठी बोलावलं. राज्य परीक्षा परिषदेकडे पारदर्शकता नावाची गोष्ट आहे का? युवाशाही असोसिएशनच्या अध्यक्षा अश्विनी कडूंची प्रतिक्रिया. परीक्षा परिषदेकडे दिलेली पवित्र पोर्टलची शिक्षक भरतीची जबाबदारी काढून घ्या, अश्विनी कडूंची मागणी. परीक्षा परिषद साधी टीईटीची परीक्षा सुद्धा गोपनीय प्रकारे किंवा व्यवस्थित का घेऊ शकत नाही पारदर्शक पद्धतीने? जर असंच चालू राहिलं तर परीक्षा परिषदेवर विश्वासच राहणार नाही आमच्या उमेदवारांचा. मी युवाशाहीच्या वतीने असं सांगत आहे की परीक्षा परिषदकडनं टीईटीची जी जबाबदारी दिलेली आहे पेपरची ती काढून घेण्यात यावी. त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने जी शासनाने परीक्षा परिषदला शिक्षक भरतीची जी पवित्र पोर्टलची सुद्धा जबाबदारी दिलेली आहे ती सुद्धा त्याने काढून घेण्यात यावी. शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा कमिशन मागतानाचा कथित व्हिडिओ समोर. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणेंची मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहत एसआयटी चौकशीची मागणी. कुठल्या दिशेला आपण चाललोय? खरोखर हे क्लेशदायक आहे, धक्कादायक आहे. ह्या गोष्टीची सखोल चौकशी झालीच पाहिजे. आणि खरं तर असे जर लोकप्रतिनिधी वागत असतील, असे आमदार खासदार वागत असतील तर ताबडतोब त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. धुळे महापालिकेच्या वतीनं शहरातील नालेसफाईसाठी 2,50,00,000 टेंडर. मात्र अद्यापही नाल्यांमध्ये घाण कचरा असल्यानं नागरिकांची नाराजी. टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ काँग्रेसचे नांदेडमध्ये बोंबामारू आंदोलन. सरकारविरोधात घोषणाबाजी. मंत्री गुलाबराव पाटील वारकऱ्यांच्या आनंदामध्ये सहभागी. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील 4,500हून अधिक भाविक स्वतंत्र रेल्वेकडून रेल्वेमधून पंढरपूरकडे रवाना. सिन्नर पोलिसांकडून चेन स्नॅचिंगचे 3 गुन्हे उघड. 4.25 लाखांचे सोने जप्त. सिन्नर शहर आणि शिर्डी परिसरामध्ये चेन स्नॅचिंग.